स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला आज पुन्हा सुरुवात झालेली आहे। एसआयटी टीमकडून अशोक खरातची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे। महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे। एसआयटी टीमकडून आज पुन्हा खरातची चौकशी केली जाते। माध्यम प्रतिनिधींना चकवा देत पाठीमागच्या दारातून अशोक खरातला एसआयटी चौकशीला नेण्यात आलंय। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, आजही खरातची एसआयटी चौकशी होतीये। कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा खरातचे आणखी कोणते कारनामे समोर येण्याची शक्यता आहे? माध्यमिकात आपण बघतोय कॅप्टन अशोक खरातच्या या संपूर्ण प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्याचे काही सोबतचे साथीदार आहेत त्यांची चौकशी केली जाते। एकूण जर बघितलं तर सिन्नरमधली काही मालमत्ता असेल, नाशिकमधली मालमत्ता असेल, शिर्डीतली मालमत्ता असेल याची देखील चौकशी केली जाते। का कुणाशी आर्थिक संबंध आहेत का याची देखील माहिती एसआयटीच्या माध्यमातून घेतली जाते। मात्र आज पुन्हा एकदा जो स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात आहे त्याची एसआयटीची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि एसआयटीच्या टीमकडनं अशोक खरातची संपूर्ण चौकशी केल्यानंतर इतर त्याच्या कुणासोबत संबंध होते याची माहिती घेतली जाणार आहे। एकूण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून महिलांचं लैंगिक शोषण हा खरं तर हा बंधुबाबा अशोक खरात करत होता आणि त्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात एकूण या पीडित महिलांना न्याय मिळावा या अनुषंगाने खरं तर हा तपास अगदी सखोल पद्धतीने व्हावा अशी मागणी वारंवार सर्व स्तरांतून होत होती आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर वेगवेगळ्या तांत्रिक कारणांच्या माध्यमातून किंवा इतर जे माध्यम आहेत त्याच्यातून देखील किंवा त्याच्या फोनद्वारे जे कॉल झालेले होते त्याच्या मोबाईलमधले लॅपटॉपमधले जो माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे खरं तर ही चौकशी होणार आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून या चौकशीनंतर खरातने नाशिकमध्ये शिर्डी आणि इतर जे मालमत्ता घेतलेली आहे त्याची खरं तर चौकशी होणार आहे। ज्या पीडित महिला होत्या त्या पीडित महिलांना कशा पद्धतीने हा त्याच्या जाळ्यात अडकवत होता, खरात नेमका कोणाकोणासोबत त्याचे संबंध होते ही सगळी माहिती खरं तर एसआयटीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी चौकशी दरम्यान समोर येणार आहे। माधवी, या संदर्भातले अपडेट शुभम तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।